आई होती रमाई. आईला लगेच लेकरांचा चेहरा कळतो. कोमेजलेल्या चेहऱ्याची लेकरं बघून रमाईने लगेच वराळे मामांना विचारलं, आज काय झालंय? मुलांचा चेहरा खूप कोमेजलेला दिसतोय. वराळे मामांनी खाली मान घालून सांगितलं, आईसाहेब, आज मुलांना खायला वसतिगृहात काहीच नाही. तेव्हा रमाईचं मातृत्वशील मन ममत्वाने भरून गेलं आणि हातातल्या बांगड्या रमाईनी वराळे मामाच्या हाती दिल्या. हातातल्या सोन्याच्या बांगड्या रमाईनी वराळे मामाच्या हाती दिल्या आणि सांगितलं की जा आत्ताच्या आत्ता या बांगड्या ठेवा, जे पैसे येतील त्यातून काही सामान घेऊन या आणि लेकरांना सगळ्यांना खायला करा. वराळे मामा गेले, लेकरांना बांगड्या ठेवून खायचं सामान आणलं, स्वयंपाक बनवला आणि लेकरांना खाऊ घातलं. लेकरांची सुकलेली मनं प्रफुल्लित झाली आणि लेकरं आनंदाने नाचू बागडू लागली. रमाईचं मनही भरून आलं. स्वतःच्या लेकराची आई होणं खूप सोपं आहे. हे नाही ते प्रकार, ते नाही ते प्रकार लेकरांचा हट्ट पुरवतो, जे म्हणेल ते आपण करून खाऊ घालतो. पण समाजातल्या हजारो लाखो कोटी लोकांची आई होणं, लेकरांची आई होणं खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. आणि ते रमाईने केलं आणि म्हणूनच माता रमाई 9 कोटीची आई झाली. त्याचमुळं माता रमाईचं आपण स्मरण करणं खूप गरजेचं आहे. माता रमाईचे असे एक नव्हे अनेक प्रसंग. बाळ राजरत्न आजारी पडला, त्यावेळेस माता रमाई डॉक्टरकडे बाळाला घेऊन गेली. पूर्वीचे पैसे द्यायचे होते, डॉक्टरने तपासणी केली नाही. पैशाअभावी रमाईचे लेकरं गेले. बाबासाहेब परदेशातून येताना रमाईला स्वागताला जायची खूप इच्छा होती. हजारो लोक जात आहेत स्वागताला, मी तर त्यांची पत्नी आहे, त्यांचं स्वागत करण्याचा पहिला अधिकार माझा आहे, असा रमाईच्या मनात विचार आला. मग जायचं तर कसं जायचं? थोडंसं व्यवस्थित गेलं पाहिजे. पाहते तर साडी नाही. बाबासाहेबांना एकदा स्वागतात आलेला शेला साडीसारखा परिधान करून रमाई स्वागताला गेल्या. आणि आज जेव्हा आपण समाजात डोकावतो, समाजातलं चित्र किती सुंदर दिसतं आपल्याला. एकापेक्षा एक भारी साड्या, एकापेक्षा एक सुंदर दागिने, एकापेक्षा एक सुंदर घरं, सुंदर सजवलेली बंगले आपण आज बघतो. आणि म्हणून रमाईचं आणि बाबासाहेबांचं हे कर्तृत्व तुम्हा आम्हा सर्वांना विसरताच येणार नाही. रमाईचा त्याग, रमाईचं समर्पण आणि रमाईचा तो संपूर्ण कार्यकर्तृत्वाचा संबंध आणि संबंध आश्रित आस्वाद ओघळलेला संसारिक पसारा. राजगृह रमाईच्या शेवटच्या टप्प्यात बाबासाहेबांनी बांधलं. एक स्वप्नातलं घर होतं ते राजगृह, पण ते अजूनही अस्वस्थ आहे. मी माझा सम्राटमध्ये एक लेख लिहिलेला आहे, कदाचित अनेकांच्या वाचनात पण आला असेल तो. अजूनही अस्वस्थ राजगृह. रमाईच्या शेवटच्या टप्प्यामध्ये राजगृह बाबासाहेबांनी बांधलं, पण रमाईला किती काळ त्या राजगृहात घालवता आला? अतिशय कमी कालावधी त्या राजगृहामध्ये रमाईला घालवता आला. कारण सतत या कष्टामुळे, या परिश्रमामुळे, या स्ट्रेसफुल लाईफमुळे, त्यावेळेस स्ट्रेस कळतही नसेल पण खूप मोठा स्ट्रेस घेऊन रमाई जगली. आज आपल्याला छोट्या गोष्टीचा स्ट्रेस येतो, लगेच BP वाढतं, लगेच डॉक्टरकडे जावं लागतं, लगेच औषध लागतं आपल्याला. पण रमाई त्या काळी किती स्ट्रेसफुल जीवन जगल्या, पण कधीच त्या परिस्थितीचं रमाईनं भांडवल नाही केलं. कधीच त्या परिस्थितीची तक्रार ना नातेवाईकांना केली ना बाबासाहेबांना केली. अतिशय कमी कालावधी एवढं सुंदर राजगृह बांधून रमाईला त्या घरात राहता आलं. मातेलाही खूप मोठी स्वप्न होती
एवढा मोठा बंगला बांधलेला आहे, या दाराला असा पडदा करू, त्या रूममध्ये असा बेड लावू, अशी रंगसंगती या दाराची त्या भिंतीची करू, अशी एक सर्वसामान्य स्त्रीला जशी स्वप्न असतात तसे स्वप्न रमाईलाही होते. आणि रमाई कधी मनात आलं तर बाबासाहेबांना म्हणून पण दाखवायच्या की आपण असं करू तसं करू. पण बाबासाहेब तितक्याच संवेदनशील मनाने रमाईला समजून सांगायचे, अगं रमा, तू हे काय घेऊन बसलीस? तुला आणि मला मिळून समाजाचा संसार सजवायचा आहे, समाजाची घरं उभी करायची आहेत, समाजातली माणसं उभी करायची आहेत, आणि तू आपल्या संसाराचं काय घेऊन बसलीस? असं म्हणून बाबासाहेब रमाईच्या त्या संवेदनशील मनाला, रमाईच्या त्या संवेदनशील स्वप्नाला समजून सांगत होते. आणि रमाई लगेच ऐकत होते, त्यांची समजूत निघत होती. बाबासाहेब अत्यंत प्रेमाने त्यांना समजून सांगायचे आणि रमाई लगेच समजून घ्यायच्या. रमाई लगेच समजून घ्यायच्या, कारण त्यांचा विचार सुद्धा तितकाच मोठा होता. त्यांचा विचार सुद्धा तितकाच मोठा होता की हो, माझ्यापेक्षा माझ्या समाजाचा विचार मोठा आहे, माझा समाज मोठा आहे, माझ्या समाजाला उभं करणं जास्त गरजेचं आहे, माझा समाज उभा राहिला पाहिजे, आणि म्हणून मी माझा हट्ट सोडला पाहिजे, मी माझा हट्ट सोडला पाहिजे. बाबासाहेबांच्या विचारात मी सुद्धा समाहित झाली पाहिजे. बाबासाहेबांच्या विचारात जितकं मोठेपण होतं तितकंच मोठेपण रमाईच्या विचारात होतं. म्हणून रमाई बाबासाहेबांनी समजूत काढली की समजून घेत होत्या आणि आपला हट्ट सोडत होत्या. असाच हट्ट एकदा रमाईने केला पंढरपूरला जायचा. पंढरपुराच्या दर्शनाला बाबासाहेब BA पास झाले आणि रमाईने सहज बाबासाहेबांना शब्द टाकला की मी तुमची डिग्री निघावी म्हणून विठ्ठलाशी पाया पडले. बाबासाहेबांना हसू आलं, बाबासाहेबांना हसू आलं आणि बाबासाहेब हसून म्हणाले, मी अभ्यास केला म्हणून माझी डिग्री निघाली आणि तू काय असा वेडेपणा करतेस? रमाई हट्ट करते, मला दर्शनाला जायचं आहे. बाबासाहेब समजून सांगतात, मी अभ्यास केला नसता तर डिग्री निघाली नसती रमा, आणि तू हा हट्ट सोड. या पंढरपुरापेक्षा मोठा एक श्रद्धेचं दालन मी उभं करेल आणि तिथं आपण दोघंही समाजासमोर उभं टाकू. असं म्हणून रमाईला बाबासाहेबांनी समजून सांगितलं आणि रमाईने त्या पंढरपूरला जाण्याचा, विठ्ठलाच्या दर्शनाचा हट्ट सोडला. आणि प्रति पंढरपूर म्हणून आज आपण नागपूरकडे बघतो. ते नागपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पवित्र बुद्ध धम्माची दीक्षा घेऊन एक पवित्र स्थान निर्माण केलं. प्रति पंढरपूर बाबासाहेबांनी निर्माण केलं. पण दुर्दैव असं की ते पंढरपूर निर्माण करताना रमाई बाबासाहेबांच्या सोबत नव्हत्या. असे अनेक प्रसंग आहेत जे की आपल्या संवेदनशील मनाला खूप विरघळून सोडणारे, रमाईचे आणि बाबासाहेबांचे. या अशा अनेक प्रसंगातून रमाईनी आणि बाबासाहेबांनी आपला संसार सजवला, आपला संसार सजवला, समाजाचा संसार सजवला. पण त्यांच्या संसाराची, त्यांच्या लेकरांची, त्यांच्या स्वप्नाची कधीच त्यांनी पर्वा केली नाही, कधीच पर्वा केली नाही. आणि कदाचित पर्वा केली असती तर आपण आज अशा पद्धतीने, या सुंदर रीतीने जगू शकलो नसतो, एवढ्या परिवर्तनशील प्रवाहात आपण येऊ शकलो नसतो. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हा आम्हा सर्वांना हक्क आणि अधिकाराचा एक सुकर मार्ग निर्माण करून दिला. सेल्फ इस्टीमनी जगण्याचा रिस्पेक्टिव्ह मार्ग निर्माण करून दिला. सोशल कनेक्टिव्हिटी इस्टॅब्लिश करून दिली. अर्थातच समानता या देशामध्ये बाबासाहेबांनी पेरली. चवदार तळ्याचं पाणी पिऊन, 2 घोट चवदार तळ्याचं पाणी पिऊन, चवदार तळं काही फरक पडणार नव्हता त्या पाण्यामध्ये. पण बाबासाहेबांचं स्वप्न एक होतं की या देशामध्ये समानता निर्माण झाली पाहिजे, या देशामध्ये समानता निर्माण झाली पाहिजे.
म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये चौदार तळ्याचा संघर्ष उभा केला, 2 घोट पाणी पिलं आणि समानतेचा इथे प्रवाह सुरू झाला. अशा पद्धतीचा हा संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पावला पावलावर केला आणि म्हणूनच तुम्ही आम्ही आज हक्कानी संविधानाच्या माध्यमातून आपले हक्क शोधतो आहोत, अधिकार शोधतो आहोत. आणि म्हणूनच आज आपली जबाबदारी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत घडवण्याची, समाज घडवण्याची. आणि म्हणून यानं त्या निमित्ताने एकत्र येणं, यहाँ आना तो एक बहाना है, यहाँ आना तो एक बहाना है, बाबा साहब का मिशन हमें मिलकर चलाना है, बाबा साहब का मिशन हमें मिलकर चलाना है. मौका चाहे जो भी हो, मौका चाहे जो भी हो, सोच हमारी एक हो, सोच हमारी एक हो, नेक हो. ओनली वन एंड वन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ही दृष्टी, हे डोळे जरी आपले असले तरी त्यातली दृष्टी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची असावी. ही जिव्हा जरी आपली असली तरी त्यात उमटणारा एक एक विचार, एक एक शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला, त्यांच्या स्वप्नातला असावा. हे बाहू जरी आपले असले तरी बाहूतलं बळ हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं असावं. ही पावलं जरी आपली असली तरी ती पावलं ज्या वाटेवर पडणार आहेत ती वाट ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली असावी. आणि अशा पद्धतीचं आपलं चालणं, वागणं, बोलणं, असणं, दिसणं असेल तरच मला वाटतं आपण खऱ्या अर्थानं स्वतःची उन्नती, प्रगती, समाजाची उन्नती, प्रगती साध्य करू शकतो. आणि म्हणूनच आपल्याला एकत्र यायचं आहे, एका विचाराने एकत्र यायचं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत, स्वप्नातला समाज, स्वप्नातला युवक, स्वप्नातली युवती आणि स्वप्नातली एक स्त्री उभी करायची आहे. नागपूर या ठिकाणी 1942ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठी एक महिलांची परिषद घेतली होती आणि त्या परिषदेला मला वाटतं 20,000च्या वरती महिला उपस्थित होत्या असं इतिहासात लिहिलेलं आहे. आणि त्या परिषदेला उद्देशून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांना सल्ला देतात की समाजाची उन्नती आणि प्रगती साध्य करायची असेल तर स्त्रियांनी आधी बदललं पाहिजे. कारण स्त्रियांच्या उन्नतीवरून, प्रगतीवरून समाजाचं परिवर्तन हे सिद्ध होत असते. आणि म्हणून स्त्रियांवर खूप मोठी जबाबदारी त्या परिषदेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टाकली होती. आणि म्हणून तुमच्या आमच्यावर ही जास्त जबाबदारी आहे समाज घडवण्याची, समाज बदलवण्याची, समाजात परिवर्तन आणण्याची, कुटुंबामध्ये बुद्धाचं तत्वज्ञान, बाबासाहेबांचा विचार रुजवण्याची, रमाईचं त्याग आणि रमाईचं समर्पण रुजवण्याची स्त्रियांवर जास्त जबाबदारी आहे. कुटुंबाची करता करविता प्रथम गुरु आई असते आणि आईने जे संस्कार केले ते लेकरावर घडत असतात, जे नाही केले ते लेकरं बघून शिकत असतात. आणि म्हणून आपली जबाबदारी, खूप मोठी जबाबदारी आहे समाज घडवण्याची, विचार बदलवण्याची, परिवर्तन आणण्याची, शिक्षणाची. आज जेव्हा आपण समाजात बघतो त्यावेळेस सोशल मीडिया खूप पॉवरफुल आहे. मीडिया कुठलाही असो, इलेक्ट्रॉनिक असो, प्रिंट असो, सोशल असो, मीडिया पॉवरफुल आहे. पण त्या मीडियामधून नेमकं घ्यायचं काय हे आपण शिकलं पाहिजे. आपल्याला शिकता नाही आलं, मुलींना आपल्याला शिकवता आलं पाहिजे. मुलांवर आपल्याला संस्कार देता आले पाहिजेत. आज विज्ञानाचं युग आहे, कॉम्प्युटरचं युग आहे. आपल्याला ज्या गोष्टी जमत नाहीत त्या आपल्या मुलांना गोष्टी जमतात. आणि म्हणून आज मुलांवर संस्कार करणं अतिशय गरजेचं आहे. विज्ञानाचं युग आहे पण विज्ञानाचा उपयोग, या तंत्रज्ञानाचा उपयोग ज्या पद्धतीने समाजात व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं होत नाहीये. आणि त्या पद्धतीनं होण्यासाठी आपण ही जबाबदारी स्वीकारणं
खूप गरजेचं आहे. व्यसनमुक्त समाज करणं खूप गरजेचं आहे. समाजातून अधिकारी घडवणं खूप गरजेचं आहे. ही वर्तमान काळाची गरज आहे, भविष्याची गरज आहे. आणि म्हणून आपल्याला जे नाही मिळालं ते पुढच्या पिढीला मिळालं पाहिजे, किंवा आपण ज्या चुका केल्या त्या पुढच्या पिढीच्या हातून नाही झाल्या पाहिजे. ही जबाबदारी आपली आहे. ती जबाबदारी आपण आज घेतली पाहिजे. आणि म्हणूनच रमाईचं त्याग, रमाईचं समर्पण, रमाईने ज्या पद्धतीने कष्ट केले त्या कष्टाचं चीज तेव्हाच होणार आहे जेव्हा आपण त्यांच्या स्वप्नातला समाज घडू, त्यांच्या स्वप्नातला माणूस घडू, त्यांच्या स्वप्नातली एक स्त्री घडू, त्यांच्या स्वप्नातली एक युवती घडू. आणि म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचाराला नमन करताना द्यायचंच असेल काही कुणाला, द्यायचंच असेल काही कुणाला तर ते देणं इतकं अपार असावं, द्यायचंच असेल काही कुणाला तर देणं इतकं अपार असावं, युगे युगे ही तृप्त होतील इतकं ते मुक्त निवेदन आणि संवेदन असावं. युगे युगे ही तृप्त होतील असं ते मुक्त निवेदन आणि संवेदन असावं. असाच मुक्त निवेदन आणि संवेदन या दोघांचंही होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, माता रमाईचं. म्हणूनच आपण हे सारं साध्य करू शकलो, सिद्ध होऊ शकलो. अजूनही सिद्धतेचा मार्ग खूप मोठा आहे. त्यावर आपल्याला बाबासाहेबांच्या स्वप्नातलं जग निर्माण करायचं आहे. आणि बाबासाहेबांच्या प्रयत्नातलं जग निर्माण करण्याचा खूप मोठा प्रयत्न आपले भंतेजी करत असतात. उपगुप्त भंतेजी सतत, माझ्या लहानपणापासून मी त्यांना बघते. आमचं लहानपण भंतेजीने बघितलेलं आहे. त्यांच्या संस्कारात आम्ही वाढलो, त्यांच्या संस्कारात आम्ही मोठे झालो. 9वी पास असताना माझं लग्न झालं. माझ्या आईवडिलांना तुम्ही ओळखता बरेच जण इथले, प्रसादराव सूर्यवंशी परभणीकर आणि सत्यभामाबाई प्रसादराव सूर्यवंशी माझी आई. माझी बहीण प्राध्यापक रेखा सावते याच कॉलेजला, इथल्या इंदिरा गांधी कॉलेजला लेक्चरर होत्या. कदाचित आपल्यापैकी अनेक जण त्यांना ओळखतही असतील. माझ्या आईवडिलांच्या कार्यकर्तृत्वातून, त्यांच्या संस्कारातून आणि भंतेजीच्या सहवासातून, भंतेजीच्या संस्कारातून, धम्मसंस्कारातून आम्ही लहानाचे मोठे झालो. त्यांचंही इथपर्यंतचा येणं हा त्यांचा प्रवास या धम्मपीठावरचा, धम्ममार्गावरचा अतिशय खडतर असा प्रवास त्यांचाही आम्ही पाहिलेला आहे आणि आमचंही आयुष्य त्यांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून भंतेजीच्या या सहवासातला हा प्रवास अतिशय चांगला आहे, धम्मानुरूप आहे, धम्माला अनुसरित आहे. आणि आजचं हे या ठिकाणी अतिशय सुंदर असं विहार जे निर्माण झालेलं आहे, अतिशय प्रसन्न वातावरण आणि येणाऱ्या प्रत्येक माणसाची एक प्रसन्न फिलिंग, त्याला मला वाटतं शब्दच नाही, कारण माझी ही फिलिंग असते इथं आलं की शब्द कमी पडतात. असं वातावरण, धार्मिक वातावरण धम्ममय पूर्ण करून टाकलेलं आहे भंतेजींनी. आणि म्हणून आज भंतेजीच्या सहवासात सतत असतोच आपण, पण आज खास करून रमाई जयंतीच्या निमित्ताने आज भंतेजींनी एक फोन केला आणि आपल्या सर्वांशी भेट होईल म्हणून या निमित्ताने मी या ठिकाणी आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जाता जाता, परिंदों को तालीम नहीं दी जाती, परिंदों को तालीम नहीं दी जाती ऊंची उड़ानों की, परिंदों को तालीम नहीं दी जाती ऊंची उड़ानों की, वो खुद ही तय करते हैं ऊंचाइयां आसमानों की, वो खुद ही तय करते हैं ऊंचाइयां आसमानों की. असं परिंद्यासारखं जीवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बहाल केलेलं आहे. आता आपण ठरवायचं आहे, हमें तय करना है आगे कैसे जीना है, हमें तय करना है आगे कैसे जीना है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पंखात खूप बळ भरलं, खूप बळ दिलं आपल्याला. शिक्षणाने दिलं, संस्काराने दिलं, संविधानाने दिलं. या सगळ्या गोष्टींनी आपल्याला बाबासाहेबांनी बळ दिलेलं आहे. आता आपल्याला ठरवायचं आहे पुढचा मार्ग कसा जगायचा, कशा पद्धतीने जगायचा आणि आपल्या पिढ्या कशा घडवायच्या. भंतेजी त्यांचं काम करत आहेत. त्यांच्या कामात भंतेजी कुठंच कमी नाही पडले, आपण सगळे बघतो आहोत. पण आपल्याला आपला मार्ग ठरवायचा आहे की आपण किती धम्मानुसरित व्हायचं आहे,
किती बाबासाहेबांच्या स्वप्नातला एक एक विचार, एक एक पैलू रोज आपल्याला जगता येईल आणि बाबासाहेबांच्या विचारातला एक एक पैलू रोज प्रत्येकाने जगलो तर मला वाटतं भारत बुद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही. जग तर बुद्धमय झालेलंच आहे, पण आज जेव्हा आपण समाजात डोकावतो तेव्हा जय श्रीरामच्या घोषणा आपण बघतो आहोत. पण याला कुठंतरी आपल्याला तोडता आलं पाहिजे, खोडता आलं पाहिजे, संविधानाचं रक्षण करता आलं पाहिजे आणि संविधानाचं रक्षण करण्याची खूप मोठी जबाबदारी आजच्या वर्तमानात आणि भविष्य काळात फक्त आणि फक्त आपल्या समाजावर आहे. आपल्याला कुठं चुकताच येणार नाही आणि आपलं जर चुकलं तर बाबासाहेब आणि रमाई आपल्याला कधीच माफ करणार नाही. आणि म्हणून आज या ठिकाणी आपण सर्वजण मिळून रमाईच्या जयंतीनिमित्त एकच संकल्प करूया की संविधान जपलं पाहिजे, बाबासाहेबांचा विचार मोठा झाला पाहिजे, तथागत बुद्धाचा विचार जगभर पसरलेला आहे, जगाने मान्य केलेला आहे, पण तो आपल्या रोजच्या जगण्यामध्ये इथे भारतभूमीवर आला पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं आम्ही बुद्ध म्हणून सिद्ध होऊ, तरच खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पाईक म्हणून आम्ही सिद्ध होऊ, तरच रमाईच्या लेकी म्हणून आम्ही सिद्ध होऊ. आणि हा सिद्धतेचा मार्ग खूप मोठा आहे, पण तितकाच बाबासाहेबांनी रमाईनी त्यांच्या समर्पणाने, त्यांच्या त्यागाने, त्यांच्या कष्टाने त्यांनी सहज आणि सुलभ करून दिलेला आहे. कुठल्याही परीक्षेला बाबासाहेबांनी आपल्याला बसवलं नाही. MPSC UPSC परीक्षेला बसलं तर अधिकारी होता येते, पण बुद्ध होण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला कोणत्याही परीक्षेला बसवलं नाही. इतका सहज आणि सुलभ असा मार्ग बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध धम्माचा दिलेला आहे. आणि म्हणून बुद्धाच्या तत्वज्ञानाचा एक एक विचार, एक एक पारमी आपल्याला भंतेजीसोबत पुष्ट करता आली पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं आपण रमाईच्या लेकी शोभणार आहोत, तरच खऱ्या अर्थानं आपण बाबासाहेबांच्या लेकी शोभणार आहोत, तरच खऱ्या अर्थानं आपण बुद्धाचे पाईक, बुद्धाचे उपासक शोभणार आहोत. आणि निश्चितपणानं आजच्या या रमाईच्या जयंतीच्या दिनानिमित्त त्यांच्या चरणी असा आपण संकल्प करूया की निश्चितपणानं मी बाबासाहेबांची लेक, रमाईची लेक म्हणून त्यांच्या विचारातलं रोज जीवन जगणार आहे आणि उद्याची पिढी बुद्धमय करणार आहे. म्हणजेच उद्याचा भारत बुद्धमय होणार आहे. एवढंच आपल्या सर्वांशी संबोधन करते. वेळ बराच झालेला आहे. आता भंतेजींचं भोजन संपत आलं असेल, मंच मोकळा करायचा आहे आणि मला पण थोडीशी घाई आहे. बोलण्यासारखं खूप आहे. रमाईचं आणि बाबासाहेबांचा त्याग, समर्पण या 15-20 मिनिटात, अर्ध्या तासात संपणारं नाही आहे. त्याने आपल्यासाठी आयुष्य खर्ची केलेलं आहे. सगळं बाजूला सारून काट्याकुट्याचा मार्ग होता, पण त्यांनी सहज केलेला आहे. शतकही संपेल, कधी कधी युगही संपेल. शतकही संपेल, कधी कधी युगही संपेल, पण संपणार नाहीत ज्यांच्या जन्म, कर्म आणि कर्तृत्वाच्या कहाण्या. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई आणि तथागत बुद्ध, माता यशोधरा यांचं कार्यकर्तृत्व एवढ्या वेळेत आपण बांधू शकणार नाही. तरीसुद्धा वेळेचं बंधन पाळून, वेळेची समयसूचकता बघून मी माझं हे संबोधन आटोपतं घेते. आपल्या सर्वांशी भेटून खूप छान वाटलं. आपल्या सर्वांना रमाई जयंतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते. आणि रमाईचं आयुष्य, रमाईचं तेजस्वी कर्तृत्व, रमाईचं लालित्य, ममत्व, समत्व आणि मातृत्व असंच युगांतापर्यंत चिरंजीव होत जावो अशी या ठिकाणी बुद्धाच्या चरणी प्रार्थना करते. आणि तुम्हा सर्वांना एक निवेदन करते. माझी रमाई कादंबरी तुम्हा सर्वांना परिचित आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी वाचली पण असेल. मागच्या 2014 पासनं रमाईचा एक पाठ माझ्या पुस्तकातला अभ्यासक्रमात आहे. महाराष्ट्र शासनाच्या 3रीचा 23वा पाठ आहे. 76वं पेज आहे. 76 का 75वं पेज आहे. तुम्ही तुमच्या अनेकांच्या वाचनात कदाचित आलंही असेल, पाहण्यातही आलं असेल, कारण अनेकांच्या घरी लेकरं अभ्यास करत असतील किंवा अनेकांना माहिती पण नसेल. 2014 पासनं म्हणजे आज 24 कंप्लीट झालं, 25 सुरू झालं, 11 वर्ष झाले. रमाई कादंबरीचा एक पाठ अभ्यासक्रमात आहे. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयाचा पुरस्कार माझ्या कादंबरीला आहे. आणि आज
रमाईच्या जयंतीच्या निमित्ताने रमाई कादंबरीची 4थी आवृत्ती माझ्याकडे उपलब्ध आहे. आपल्याला कुणाला हवी असेल तर माझ्याशी संपर्क करा. माझी 2री कादंबरी यशोधरा, त्याही कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयाचा पुरस्कार आहे. तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे. समाजाच्या खूप मोठ्या शुभेच्छा आहेत. सबंध महाराष्ट्रभर माझे वाचक आहेत. वाचकांच्या पण खूप मोठ्या शुभेच्छा लाभलेल्या आहेत आणि म्हणूनच माझी लेखणी चालत राहते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विविध पैलू वरचे लेख जे सम्राटमध्ये ॲज अ स्तंभ लेखिका म्हणून मी लिहित होते, ते सबंध लेख ऊर्जा या नावाने मी पुस्तक रूपाने आणलेले आहेत. ते सुद्धा पुस्तक माझ्यासोबत काही कादंबऱ्या मी आणलेल्या आहेत. कुणाला हवं असेल तर ते संपर्क करू शकता. यशोधरा कादंबरी SRT विद्यापीठामध्ये BA BCom BSc 2nd इयरला 2nd लँग्वेज म्हणून अभ्यासक्रमामध्ये एक पाठ आहे 2021 पासून. आणि ऊर्जा ही कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सबंध पैलू वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळे लेख लिहिलेले जे ऊर्जा या नावाने मी प्रकाशित केले, ते सुद्धा SRT विद्यापीठाने तो माझा ग्रंथ रेफरन्स बुक म्हणून SRT विद्यापीठाने 2021 पासून ठेवलेला आहे. अर्थात रमाई, माता यशोधरा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ऊर्जा या नावाचा ग्रंथ, हे तिन्ही ग्रंथ लिहिले, वाचकांपर्यंत पोहोचवले, अर्थात समाजापर्यंत पोहोचवले. समाज मनाने भरभरून प्रतिक्रिया दिल्या, प्रेरणा दिली, म्हणून माझी लेखणी आजही चालते आहे. माझी 6 पुस्तकं प्रकाशित आहेत आणि पुढचं माझं आगामी पुस्तक येते आहे राष्ट्रमाता जिजाऊ. सबंध महाराष्ट्रातल्या वाचकांच्या आग्रहास्तव तुमच्या लेखणीतून आम्हाला जिजाऊ वाचायचं आहे मॅडम, असा सबंध वाचकांचा आग्रह असल्यामुळे आज माझं जिजाऊचं लेखन चालू आहे. आपल्या सर्वांच्या प्रेरणेतून या साहित्य क्षेत्रात झालेला माझा प्रवास आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मला असं वाटतं यशस्वी झालेला आहे. आज आपल्यासमोर ॲज अ लेखक म्हणून मी एक प्रॅक्टिशनर डॉक्टर आहे, प्रॅक्टिस करते. माझं हॉस्पिटल आहे, पंचकर्मा आहे, काउन्सिलिंग सेंटर आहे. अनेकांची शारीरिक आणि मानसिक वेदना कमी करण्याचंही काम मी करते. बाबासाहेबांचं स्वप्न होतं, बाबासाहेब सांगायचे मोक्याच्या जागा जिंका, जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा मला राजकीय जमात बनायची आहे. 9वी पास झाले तेव्हा माझं लग्न झालं. लग्नानंतरचा हा माझा प्रवास आहे. बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. सासरच्या लोकांनी, माझे मिस्टर आलेले आहेत भीमराव जमदाडे साहेब, सासूबाई माझ्या जिजाऊ जमदाडे, जिजाबाई जमदाडे, अतिशय दृष्ट्या होत्या अशिक्षित, पण त्यांनी मला शिकवलं. या दोघांनी मला शिकवलं. बाबासाहेबांनी सांगितलं शिका. मला असं वाटलं होतं आता माझा प्रवास थांबला. भत्तेजी साक्षी आहेत, भत्तेजीनेच माझं लग्न लावलेलं आहे. मला असं वाटलं होतं माझा इथे प्रवास थांबला, कारण वय माझं कमी होतं. पण माझ्या मिस्टरांनी, माझ्या सासूबाईंनी मला संधी दिली आणि बाबासाहेबांनी सांगितलं होतं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मी शिकले. माझं बंद झालेलं शिक्षणाचं दालन खुलं झालं. मी कधीच स्वस्त बसले नाही. जे सुरू केलं ते BMS फायनल होईपर्यंत थांबलेच नाही. दरम्यान मला 2 मुलं झाली, पण तरी मी थांबले नाही. मी BMS झाले. बाबासाहेबांनी सांगितलं राजकीय जमात बना, मोक्याच्या जागा जिंका. संधी आली, उभी टाकले, नगरसेवक झाले. बाबासाहेबांचं तेही स्वप्न मी जगले. संघटित व्हा आणि संघर्ष करा. स्वतःच्या अस्तित्वासाठी माणूस संघर्ष करतोच, पण सामाजिक समस्या, समाजाच्या समस्या, समाजाचे प्रश्न, समाजाच्या वेदना, समाजाचे अश्रू संघटित होऊन पुसण्याचा सुद्धा योग जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा तेव्हा मी संधी सोडत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातलं, रमाईच्या स्वप्नातलं जीवन जगण्याचा मी प्रयत्न केला. अर्थातच तुम्ही सुद्धा करणार आणि यशस्वी होणार, कारण रमाईचा आणि बाबासाहेबांचा खूप मोठा आशीर्वादाचा हात, चमत्कारिक हात असं म्हणू आपण, चमत्कारिक हात, चमत्कारिक विचार
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज आपल्यासोबत आहे. आपण धनवान आहोत, भाग्यवान आहोत आणि खूप श्रीमंत आहोत. खूप मोठं वैभव आपल्यासोबत आहे, खूप मोठं ऐश्वर्य बाबासाहेबांच्या आणि रमाईच्या रूपानं आपल्यासोबत आहे आणि ते निश्चितपणानं जपणं आपलं काम आहे. तो भारतभर विचार आपल्याला न्यायचा आहे आणि निश्चितच आपण त्या पद्धतीनं वागू, त्या पद्धतीनं समाज घडवू, त्या पद्धतीनं आपण धम्मसंस्कार पुष्ट करण्याचा कुटुंबामधून प्रयत्न करू. असाच संकल्प या ठिकाणी करूया. वेळ खूप झालेला आहे. भंतेजीने मला या ठिकाणी बोलवलं. तुम्हा सर्वांनी या ठिकाणी माझं ऐकून घेतलं. सर्वांच्या प्रती धन्यवाद व्यक्त करते आणि सर्वांच्या ऋणात राहण्याची सदिच्छा व्यक्त करत माझे 2 शब्द संपवते. माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद. जय भीम. रमाईच्या जयंतीचं औचित्य साधून आजच्या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आपल्या सर्वांना माहिती आहे. ओघानेच आमचे भीमरावजी वायवळ शैक्षणिक क्षेत्रामध्ये मुलांना चांगलं मार्गदर्शन करतात. स्पर्धा परीक्षेचं केंद्र चालवतात परभणीला, विविध संस्था चालवतात. मागच्या वेळेला UPSC MPSCच्या मुलांसाठी त्यांनी पुस्तकाचं वाटप केलं होतं. एक कार्यक्रम छानपैकी घेतला होता. परवा निरोप दिला त्यांनी की एक शिष्टमंडळ आपल्या बाहेर देशाचं आपल्या परभणीला येत आहे. तेव्हा मी म्हटलं आमच्या पूर्णेलाही जर भेट दिली तर बरं होईल. तर 7 तारीख म्हटलं आम्हाला जरा सोयीची आहे. दोन्ही कार्यक्रम होतात, रमाईची जयंती आणि भिक्खू संघाचं भोजनदान स्वागत. त्यानिमित्ताने विचार केला की आपले जे महिला मंडळ आहे, कार्यकर्ते, परिषदेमध्ये ज्यांनी मेहनत घेतली, पैसे गोळा केले, फिरले, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलं, त्यांनाही जेवण द्यावं, भोजन द्यावं. या निमित्तानं असा योग ठरवून आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. भिक्खू संघाचा स्वागत करण्यापूर्वी आपण सर्वजण त्रिशरण पंचशील बुद्धवंदना करूया. सर्वांनी वंदनेसाठी बसावं. आमच्या ज्या करुणाताई डॉक्टर जमदाडे पुस्तकाचं एक नवीन प्रकाशन करत काय करायचं, नवीन पुस्तक आहे प्रकाशन करायचं. कोणतं हे का हे रमाईच्या 4थ्या आवृत्तीचं प्रकाशन करायचं. बरं, आणलेत काय जमदाडे जे कुठे गेल्या? जरा पुस्तक घेऊन या. ही रमाई एक कादंबरी डॉक्टर करुणा जमदाडे यांनी लिहिलेली आहे. त्याची 3री का 4थ्या आवृत्तीचं आज 7 फेब्रुवारी 2025 रोजी आपल्या या बुद्धविहारात होत असलेल्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं 4थ्या आवृत्तीचं आपण प्रकाशन करत आहोत. तेव्हा करुणाताईंना सूचना आहे की त्यांनी ग्रंथ प्रकाशनासाठी समोर यावं आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सूचना आहे की त्यांनी इकडे समोर यावं. सर्वांनी या, गुरुजी या, आपले उत्तमराव, हर्षू, गौरे या.